सो हॅलो गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लाईफ ऑफ कुंभार फॅमिलीच्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मग आता आपण तर बसलो आहे. आता मला भूक लागलेली, त्यामुळे मी तर पास्ता बनवले आणि माझ्या मम्मीचा इथे फोन कॉल चालू आहे माझ्या मावशीसोबत. या दोघींचं एक अटूटच बंधन आहे. या दोघींचे एकदा कॉल चालू झाले ना, ते कॉल लवकर संपणारच नाही. मी तुम्हाला लिहून देतो कोऱ्या कागदावरती. तर मग पप्पा गेले थोडेसे बाहेर. आजचं ॲक्च्युली मम्मीला जेवण बनवायचा कंटाळा आला आहे, मला भूक लागले आणि सीन असं झालं आहे की मला भूक लागली, त्यामुळे मी पास्ता बनवतो आहे थोडा एक वेगळ्या स्टाईलने. तो मी दाखवतो तुम्हाला. मम्मी त्या मावशीशी बोलते, त्यामुळे तो कॉल तर संपणार नाही अर्धा एक तासाशिवाय. मला माहिती आहे आपल्या मम्मींचं आणि आपल्या मावशींचं एक अटूट बंधन असतं. चला तर मग आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. सो गाईज, बघू शकता तुम्ही, हा पास्ता मी बनवला आहे. आय एम शेफ. आणि कसं आहे माहिती का, मला ना कुकिंग करताना ना क्लिनिनेस जाम आवडते बघा. त्यामुळे ना मी जास्त कचरा करत नाही किचनमध्ये. मला असं हे असेल ना, कचरा कचरा दिसला ना जास्त, मग माझं मन किस्तळून जातं कुकिंग करायचं. तर हा पास्ता मी बनवतो आहे. तर पप्पा आल्यावरती बघू काय बनवतो. तर थोडंसं मला हे दिसेल वेगळ्या फिल्टरमध्ये. ते पण लाल आहे आणि हे पण लाल झालं आहे. ॲक्च्युली असे वेगळे शॉर्ट झाले त्याचे, बघू शकताय. सो तर मग माझा पास्ता तयार झाला आहे, रेडी झाला आहे. आता पप्पा आल्यावरती त्यांना पहिले देईन, नंतर मी खाईन. माझा पास्ता रेडी झाला आहे. मला एक गोष्ट दाखवू, ही बाई अजून माझ्या मावशीशी बोलते कॉलवरती. मस्त आहे, तुम्हाला बघू शकते तोंडावरचं मुस्कुराट बघा किती. काय बोलायचं आता, एवढं तर मी माझ्या आयुष्यात कधी कोणाशी बोललो नसेल जेवढे माझी मम्मी भाई फुल त्या सिम कार्डवाल्यांचा पैसे वसूल करते. अनलिमिटेड कॉल्स बाकी कोणी वसूल नाही केला ना, ते आपल्या मम्मी लोक फुल वसूल करतात ते पैसे. सीधं फायनल टेक्स्चर आहे, बघू शकता कसला भारी दिसतोय पास्ता. आणि मगाशी काय झालं माहिती का, माझ्या फोनमध्ये ना कॅमेराला AI मोड ॲटोमॅटिकली चालू होतो. म्हणजे ज्या टोनची लाईटिंग असेल ना सराउंडिंगमध्ये, त्या टोनचा तो वाईब देतो कॅमेरामध्ये. आता तर मग मी AI मोड बंद केला आहे. डॅट्स वाली तुम्हाला दाखवायचं आहे ना मला की कसं दिसतं आहे ते. हा मी बनवला आहे. मला वाटत असेल हे मम्मीने मी बनवलं असं. ॲक्च्युली आय लाईक कुकिंग. हे मी बनवलं आहे. बघू शकता टेक्स्चर बघा. चीज मी पूर्ण मेल्ट करायपर्यंत ठेवलं आहे, पूर्ण बॉईल केलं आहे पास्त्याला. पास्ता रेडी झालेला आहे. माझी दीदी पण आता आलेली आहे. दीदी टेस्ट करून सांग बघ कसं आहे. माझी दीदी आताच आले जॉबवरून. पप्पा पण आलेले आहेत. खा लवकर, एवढा वेळ थोडी लागतो. गरम आहे, थांब जरा. पप्पा पण आलेले आहेत, आता सगळे तुटून पडतील याच्यात. हा बोल ना. हे पहिले तू खा ना, पप्पा आले. गरम आहे, थांब 2 मिनिटं. त्याला सॉफ्ट आहे, छान झालाय. कोणी बनवला? मी बनवलं, अजून कोण बनवलं. सर्व करूया आणि नंतर मग आपण हॉनेस्ट रिव्ह्यू दाखवू. पप्पा पण आता आलेले आहेत. माझा परत AI मोड चालू झालेला आहे. आता तर मग त्यांना मी पास्ता सर्व केला. आता त्यांच्या तोंडून ऐकूया कसा झाला आहे तो. हे मी कसा आला आहे, छान झालं. खातं पहिले न खाता छान झाला आहे. छान झालं रे. काय टाकलं याच्यामध्ये? तुम्हाला नाही आवडत ती गोष्ट टाकले, गेस करा. बॅकग्राऊंड नॉईज अवॉइड करा. आमच्या घरात जी मराठी चालू आहे सध्या. काय पास्तामध्ये कुठला कुठला मसाला टाकलाय? चीज टाकलाय, चीज अरे मला नाही ना आवडत, पण ह्याच्यात काय वाटत नाही असं. भरभरून छान- चीज छान टाकलाय झालंय. बघा. छान छान. बाई खूप AI छान मोड झालंय. ऑफ करून दाखवते. हां, आता हा विदाऊट AI मोडचा आहे. पप्पा आत्ताच आलेत. मम्मी पण. छान झालं. मम्मी कसं झालंय सांग. छान झालं एकदम. ह्याच्यातले मी काय काय इन्ग्रेडियंट टाकलेस ते गेस कर. त्याच्यामध्ये कांदा, मिरची आहे, इकडे बघून बघ. पास्ता मसाला, हां, चीज, आणि सॉसेस कुठचे कुठचे टाकले ते सांग. सोया सॉस, हे टोमॅटो पण आहे वाटतंय बघ. हा ना, टोमॅटो पण टाकू ना. तर पप्पा मम्मी बोलते तिला आता जेवण बनवायचा कंटाळा आलाय. मग आता तुम्ही काय बनवताय घरात? बघा ब्रेड आहे सध्या तरी, ब्रेड आणि अंडीच आहे, दुसरं काय बनवू शकतो. ब्रेड अंडी आमलेट बनवणार आणि ब्रेड मस्त टोस्ट करणार गरम करून. पप्पा आता आलेले आहेत. मला वाटलेलं काहीतरी चांगलं बनवतील, पण हे तर सस्त्यामध्ये निपटवतात, ब्रेड आणि ऑमलेट बनवतात. तर आता तुम्हाला दाखवत होतं काय करतात. सो गाईज बघू शकता, आता इथे यांची कुकिंग चालू झालेली आहे. सस्त्यामध्ये निपटावतात. सांगितलेलं काहीतरी चांगलं बनवा,
ब्रेड आणि ऑमलेटमध्ये निपटावत आहे. थोडंसं मीठ, किती टाकता चवीप्रमाणे येते? मीठ. एवढं? दोन अंड्यासाठी एवढं लागतं. 2 अंडी मी टाकणार आहे आता. ठीक आहे. ब्रेड बघा कशा हे ब्रेड गोड पद्धतीने ठेवलेलं ना, त्याला बटर पण दिसत नाही मला साधं. नाही बटर जास्त खायचं नाही. फॅट वाढतो बटरमुळे, त्याच्यामुळे जरा बटर कमी लावलेलं आहे मी. ठीक आहे. हां, आता मी अंडं हे करतोय. बघू दे. पहिल्यांदा किचनमध्ये आले त्यांना मसाले पण माहिती नाहीत कुठं, आणि आता ऑमलेट बनवताय का? एक मिनिट हा. 2 अंडा बोललात ना? 2 अंडी घेणार आहे. पहिल्यांदा पहिलं अंडं फेटून घेतो. दोन्ही माणूस दोन्ही फोडून फेटतात ना? नाही ही माझी रेसिपी वेगळी आहे, मम्मीची वेगळी आहे. हे तेल सगळ्या बाजूला आपण हे करून घेतलं आहे. सस्ते में निपटाना बोलते. बघू शकता काही अंड्याचं ऑमलेट बनवलेलं आहे. मी तर पहिल्यांदाच बघतोय, त्याच्यामध्ये काही जास्त नाही टाकलेलं आहे मी, म्हणूनच बोललो पहिल्यांदा बघतोय मी. तिखट, मीठ. बिल्डिंगमध्ये सत्यनारायणची पूजा होती ना? काय पूजा आहे तिथे. मी आलोय दर्शन घेऊन. म्हणजे गाणी का अशी लावली नाही त्यांनी? आता त्यांचे महिलांचे कार्यक्रम चालू आहेत. एक मिनिट, थोड्या वेळाने ऐकून. औषध आहे काय ऑमलेट बनवलेलं आहे. दुसऱ्या ऑमलेटची तयारी झालेली आहे. म्हणजे काय प्रतिक्रिया आहे बाप्पा, मी आज बनवत आहे. आता खाऊन बघ मीठ वगैरे कसं एकदम प्रॉपर असेल ते. त्यामुळे काय, फर्स्ट टाइम मी किचनमध्ये आहे. फर्स्ट टाइम किचनमध्ये मी तयार करतोय. ओके, एक मिनिट. ते ब्रेड घे काढून. एक मिनिट मग मला बघू दे ना. ते साईडला ठेवून नंतर असं कसं. ठीक आहे. मग मला ब्रेड थोडे हे झाले पाहिजे. झाले झाले करपलेत ते. नाही मला कडक नाही लागतं. नाही, कडक झालेत ते. नाही झाले, थांबा ना. होते ते झालेत. मीठ टाकलं नाही वाटतं. मीठ कमी टाकलं टाकलं. टाकून नाही देत. चल. गाईज मी आता जरा जेवता एखादी वेब सिरीज वगैरे बघतो. तुम्ही पण जेवून घ्या. भारी दिसतोय मी. हा आहे आपला हॉटस्टार. आणि पहिला ताट मलाच आलेला आहे. मी पण खाऊन घेतो. चला आता एखादी वेब सिरीज लावेल कुठची तरी हॉटस्टारला, आणि ती बघत जेवून घेईल. तुम्ही पण जेवून घ्या. आता रात्रीचे 10 वाजायला आलेले आहेत. चला तर मग आपण मी व्हिडिओ असाच बनवला होता. ब्लॉग बनवत होतो घरात बसून, टाईमपास कंटाळा आला होता म्हणून. माझी मम्मी मला तिकडनं एकटं लावून असं बघत बसली, हेडफोन लावून कानात. मी असाच व्हिडिओ बनवला होता कारण मला कंटाळा आला होता. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईफ ऑफ कुंभार फॅमिलीच्या. चलो बाय बाय.